ब्राह्मणाला त्यांनी सुग्रास भोजन दिले. श्रीगुरूंच्या कृपेने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची बरी झाली. कृतज्ञतेने त्याचे डोळे भरून आले. या सेवेने प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी सायनदेवाला आशीर्वाद दिला. तेव्हा तो नम्रतेने म्हणाला, स्वामी, मी ज्याची चाकरी करतो तो यवन ब्राह्मण घातकी आहे. तो माझा वध करणार आहे. मग तुमचा आशीर्वाद कसा फलद्रूप होणार आहे? श्रीगुरूंनी त्याला निश्शंक मनाने यवनाला भेटण्यास सांगितले. गुरुवचनावर विश्वास ठेवून तो गेला. सायनदेवाचे तेजस्वी रूप पाहून यवनाला ग्लानी आली. त्याला स्वप्नात एक ब्राह्मण शस्त्राने त्याचा वध करीत आहे असे दिसले. भीतीने तो जागा झाला. या ब्राह्मणाचा वध केल्यास माझाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने सायनदेवाला वंदन केले. वस्त्रादिकांनी सन्मान करून सुखरूप परत पाठविले. प्राणसंकट टळले होते. सायनदेव पुन्हा श्रीगुरूंच्या शरण गेला. गुरुकृपेने त्याचे संपूर्ण कल्याण झाले.